सुबेदार जी को बैठने दो। अरे बाबा अरे बसू शकली तर बरं आहे। बैठो इधर बैठो इधर बैठो दोनों बैठो। तू बसलीस तरी चालेल। बसा बसा सोफा मी स्टूलवर बसणार सोफा तुटला ना तर त्यांचा तुटेल। जरासा हात हलवा। अरे मावडा या इथे या इथे बसा बसा टेबल टेबल याच्या बुक आहे नाही अभि राहुल सरांनी इकडे जागा तुमचा आकारमान एवढा मोठा आहे। कॅमेरा बघतो ऐका ना इकडे घ्या ना म्हणजे मग तुम्हाला आरामात बसता येईल वाटेत नाही काय पडदा काढून टाकू खाली ज्या महागड्या आहे कळलं का मग काय झालं काय होत नाही खाली बसायला ठीक आहे म्हणून नाही त्याच्यावर ठेवणार चालतंय तुम्हाला दोघींना चालायला काय त्या म्हणता इतकं बघायला आणि त्या म्हणणार म्हणायला तरी नाही असं म्हणू नका तुम्ही ह्याच्यात दसपट चांगला आणून नाही म्हणा वापरू नका। यांनी म्हटलं चालतंय की तुम्ही काय म्हटलं त्याच्यापेक्षा असं काहीच नाही तो की तुमच्याकडे कोणाला ऐकायला मजा येते कोल्हापूर सांगली लगेच कर्नाटक खालून लागतो ना तुमच्याकडे संबंध तो करत इचलकरंजी कडून खाली केलं ना की मध्ये एक गाव कर्नाटकात आहे तो परत महाराष्ट्र तेव्हा ते स्कूल वरती तिथे गेल्यानंतर ठेवा तुम्ही गरज नाही मी बेळगावहून नवीन आली ना इतके सगळे शिकवायचे मला भाषा आमच्या तुमच्या मला पुण्यात आमच्या सगळे चिडवत होते पहिले खूप चिडवायचे लग्नाहून आल्या ना काही बोलायला भाषा वगैरे करायला सांगे म्हणतं तू नको तुझी भाषा असू दे माझी तुमच्या कन्नडाच्यामुळे ते पण असं म्हणतो ना हे सुधा मूर्ती मराठी कोल्हापूर वेगळं सुधा मूर्ती पण किती बोर वाटतं पण ते कन्नड आहे त्यांची भाषा पण मराठी पर्स काढा नाही त्या कॅमेरात येत नाही आप क्या करो आप पुष्पलता तू त्या स्टूलात बसून दाखव अगं छान दिसशील बघू तू बस मग मी पण बसते तू बस मग मी बसते तुम्ही तरी स्टूलावर बसा ह्या कॅमेरात येत नाहीये पुष्पलता तू बस मग मी बस तू पण बस तू कॅमेरात दिसत नाहीये तुम्हाला माहितीये ना मी आली आहे तरी पण आम्ही नाही म्हणणार आणायला गेली बहुतेक छोकऱ्यासाठी पुष्पाला आई सर बोलताय बस तिकडे तिला स्टूलात बसता येत नाही खालच्या मोठा आहे
तिकडे तिकडे त्या कोपऱ्यात. हे बघ ते ऑटोमॅटिक रिसॉर्टला गेलं तुम्ही म्हणे वर नाही जात. ए पुष्पा ए पुष्पलता साधा बॉटल लेके आलो. पुष्पलता तू बसशील नाही असं तर लगेच वर 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 जात हे चांगलं आहे. साडी स्वस्त आहे ना. अगं, सर, किती पैसे आहे? आता त्या मोठं स्कूल आहे. चालतंय तुम्ही एवढ्या जागा नाही घ्या. ए आधी बसून बघ आधी बसून बघ नाही त्यांना गर्व कसला आहे माहिती आहे की मी बसले तर ते दिसणार नाही म्हणजे स्वतःला काय समजायचं हे कळत. तेच मी सांगते. बसा बसा. पुढे घ्या तुम्ही. नाही पाहिजे तुम्ही. तुम्ही आधी बसा ना तिथे दोघी जाऊन. मी एक फोटो घेतो. बसा ना आधी सगळ्या. तिघी बसा म्हणजे फोटो घेतो. आम्हाला जरा टेन्शन फोटो वाढल्या बघा सगळे सरसावून. सगळे तयार अलर्ट झाले सगळे. सुप्रियाता एक मान पुढे काढा. स्वाती ते थोडी मागे. बाय बाय. खरं म्हणजे ना इथे उजवीकडे खूप जागा व्यापलेली आहे राईट साईडची. पण ह्याची काळजी करू नका. काय पुष्पलता ताई पूर्ण दिसत आहेत सतीश. नाही ह्याचा अर्थ एवढा की तुम्हाला भरपूर वाव आहे. अजून पण अजून वाढायला काय वाढायला. हो सर. मला बाहेर काढेल मग. आता बंद झालं. आमचे पेलवत नाही आता. स्कूल में था ना तभी एक टीचर थे मैथमेटिक्स के. वो बोलते थे आपकी प्रोग्रेस होने के लिए बहुत स्कोप है. पर हर तरह का प्रोग्रेस होता है. कौन सा प्रोग्रेस बोलने का. हे आता आपण आपको तुम्ही वाढत ना तुम्ही विषय आल्यामुळे काय चाललाय त्याच्यावर समजून घ्यायचं आपण. नाही नाही हा. तुम्ही आल्यामुळे ते दिसणार नाहीत म्हणालात ना. ती कुठची प्रोग्रेस होती ती. आहे ते आहे सर. आहे, आहे, ते भाग्य आहे. माझ्या घरात पण एक भाग्य आहे. ती शांत आहे. मोटरसायकल ओरडते त्याच्यामध्ये. आरामात बसते सर. काढली त्यांनी ना. आरामात बसते. नवीन मोटरसायकल. तर तुम्ही एक काम करा हे टूल काढून हे काही काळजी नका करू. नको ते चेअर इथे घ्या. नको. आता बघा. कारण ना चेअर घ्या तिथं मी नाही हे दिसत. बघा हे दोघांच्या नंतर या हो दोघांच्या माझं नंतर 10 तुमचा किलो नंबर वजन कमी लागेल. झालं मला. हो, तुम्ही कमी झाला. माझं 10 किलो वजन कमी झालं. म्हणजे किती करायचं नाही बरोबर आहे ते जाणवलं. आणि मी आपलं कंटिन्यू चॉकलेट दिलो आहे कुठेही दिसणार. असं पण जेवण कमी करू नका. नाही खुर्ची लावली तेवढं नाही करणार. नाही वाटतं. पण आता सर ते जेवण कमी ते मी नाही ठेवलंय. पापात छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना कुरमुरे वगैरे तुम्ही आलात म्हणून हा योग आला. आपण सगळी भावंड एकत्र आलो. पण मग अशीच ना तिकडे आपण आता यावेळेला धमाल आमच्याकडे साताला यायचं. यावेळेला धमाल कमी करायला मिळेल कारण आपण एक वेगळा प्रोग्राम राजेश शाळा आहे. ठेवला. पण असेच 50-60 जण असेच धमाल करणार. आता हा फोटो बघून किती जळणार आहे ते मला वही हे बघ किती रखणे का नाही. मेरा मलाही वाईट वाटते काय राहिले राहिले असं वाटतं ना. पण जागे करता काय करायचं. नाही त्यांना आपल्याकडे आपण पण ना खरं म्हणजे टेन्शन मला आलं होतं. हाँ, क्योंकि ये सब सप्तकन्या वगैरह ये इनको बुलाया मालूम था मेरा अभी श्रीकृष्ण होने वाला है. नाही तसं नाही. आम्ही यांना तर सांगितलं आणि यांनाही सांगितलं की ते हे दोघं जण आल्यानंतर असले माझा की- पूर्ण हो, टेन्शन आपला कमी कार्यक्रम झालं. सगळ्यांनी फिरायला जातो. एक लक्षात ठेवा पुढल्या वेळेला या कॅमेरात एवढे सगळे येतात. म्हणजे हे मेंबर आता तुम्ही मगाशी
मेरे को तुरंत मालूम हुआ कि सुविधा जी के उधर है तो सतीश जी तो जरूर रहेंगे, इसलिए उसके पास चले गए। मैं आपको किधर बोला कल? थोडक्यात हा कॅमेरा तुम्ही कोणाला बोलवलं ना, मेरे को आज 8:30 बजे फोन किया, मेरे को क्या 11 बजे आना है। सगळे फोटो आहे ना, बरं, मगाच्या फोटोत फोटो सर लावणारा ना पण मगाशी. पाहिजे ना, कॅमेरा लावणारा. आम्ही शिकू. असं काय ते सर, ते live इतकं आहे. सोपं नाही Live आहे. आहे. म्हणजे आपण गप्पा हे बघाचं सगळं आलं त्याच्यात. हे ऐका, आता व्यायामाचं सेक्शन सुरू होणार आहे. नाही संपलं आता. आज वेळ बदललेली आहे. तुम्ही वाचलं नाही ग्रुपवर, वेळ बदललेली आहे. आता खाना खजाना. वेळ बदलली. आता खाना आपण खजाना. 2 वर्षामध्ये 2 वेळा प्रोग्राम कॅन्सल केले. एकदा मला ताप आला होता आणि बुधवारचा प्रोग्राम कॅन्सल केला होता. आणि आज काय आज झालं सातारा मला? चांगली आल्यामुळे कॅन्सल. त्यांनी कारण नाही, वेगळं दिलं. मग आजचं उद्या झालं असतं हा कार्यक्रम. सातारा चांगली आलेत ना, पण आज मी त्यांना वेळ दिला होता सुरुवातीला. जरा समजून हे बघ, तुमच्या दोघींमुळे मी आज आले. तिला तेच सांगितलं. हे कारण काय होतं? त्यात आली सगळ्यांच्या ती विसरली. काय गं? नाही बोलवायचं ते पण तिला ती म्हणाली, अरे मी आलो म्हणून मी आलो. काही नाही, मस्का लावतायत जरा. फक्त तुमच्या ती दोघींमध्ये. जरी हे वाक्य नाही बोलली तरी तुला ते बोलवणार आहेत सातारा चांगलीला. नाही, 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 नाही. काही असं नाहीये, काही दुसरं कारण, दुसरे काय. आल्यापासून त्यांचं चाललं होतं, आपण एकदा सगळ्यांना बोलूया, बोलूया. शांत बसूया, सगळ्यांना बोलूया. भेटायची आणि 6 तारखेच्या कार्यक्रमात कसं ते ह्याच्यात असणार ना आपण. तेव्हा आता नाही कसं आपण यावं. एकमेकांशी गप्पा मारू तेव्हा शकतो. आप एक खानो गाना ही देखते थे ना, त्यावेळी खानो कसं 10 वेळा सांगणार, आपापसात बोलू नका, आपापसात. आज नाही. कळलं काय? बसून घ्या. 6 तारखेच्या कार्यक्रमात खानोलकर 10 वेळा सांगणार, आपापसात बोलू नका, तुम्ही जरा थांबा. आज तुम्ही हवं तेवढं बोला. आपण ना काही तुम्ही जरा बाजूला जा, जरा स्टेजवर जा. तुम्हाला खुर्ची ठेवलेली आहे. म्हणजे मी बोलायचं नाही, संपलं. एक मिनिट, हा. बरं का, सर? हा. तुमची ऍक्टिंग करता येईल म्हटलं. जे काय तुम्ही बोलता ते. करता येईल कोणाला? नाही, ऐका ना. त्या नाही. दिवशी करायची नाहीये. आता माझा एक प्रांजळ प्रश्न आहे हा. मला कोण कोण घाबरत? कोण कोण घाबरतात? का कोणी घाबरत नाही? सगळे आवडतात. हे- मेरे को फ्रेंड है, हम भाई हैं. हम एक दूसरे से नाही, नाही, हम आधी रात को भी फोन करते हैं एक दूसरे को. रिस्पेक्ट म्हणून नाही. आदर धडकी ऐका ऐका नाही, माझा प्रश्न आहे, धडकी भरते का? बरोबर. आता माणसाला म्हणजे तुम्ही पण सरांची धडकी केव्हा बघली मला, मी जॉईन झालेच नव्हते. मी तिकडे MIDC ला आले, मी आले देशपांडे. तर आम्ही काय 2च महिने आलो, जास्त नाही ना, तर लॉकडाऊन झालं. लॉकडाऊन झाला. मग मी आहे ना असं पोस्ट टाकली, एक ते हिंदू मुस्लिमवर काहीतरी. सरांनी फोन केला, आत्ताच ते बंद करा, सगळ्यांना बंद करा. या शब्दात मी कोणाशी बोलत नाही. नाही, खरंच. या शब्दात नाही. नाही, सर तुम्ही बोला. मी म्हटलं आत्ताच तुम्हाला आता तुम्ही बंद करा. बंद करा नाही, सगळ्यांना करा. ते डिलीट फॉर ऑल आहे ना. हे फोन करूनच सांगायला लागतं, कारण आपल्याला भान नसतं नियम काय. तर तेव्हापासून बापरे म्हटलं हे ते आत्ताच्या आत्ता एवढ्यासाठी बाहेर होऊया. ग्रुपमधून बाहेर होऊया. पण तुम्हाला गंमत मी सांगतो. बरेच महिने छान आलेच नाही. ते चांगलं झालं. पण त्यामुळे ना आपल्या ग्रुप सोडण्याची एकी क्रिया राहिली, एकी राहिली. हे तुमच्याबद्दलचा चांगुलपणा सांगते मी. काही नको ते मेसेज येत काय नाही. का यांनी 4-6 महिने ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह नाही राहिला, हा माझा चांगला. तुम्ही ना विषय लांब नेला. धडकी कोणाला बसते हा प्रश्न होता. कोणाला नाही. नाही, आता 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 सध्या पण आदरयुक्त भीती आहे. आता ही म्हणाली
माणसाने ना माणसाने. मला वेगळ्या विषयावर जायचंय तुम्ही तुम्हाला. आपले असे वाटायला लागले आता. तरी एक व्यक्ती आहे ज्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे मला खानोलकरांची धडकी वाटते, धास्ती वाटते म्हणून. मला मी पहिल्या दिवसापासून नाही घाबरत. पहिल्याच दिवशी ते मग सांगितलं. विकास पाटीलांना का सांगितलं बाई त्याला घाबरते म्हणून? सांगायला पाहिजे ना, सांगायला पाहिजे ना. मी घाबरते म्हणजे माझ्यापर्यंत येणार नाही, काहीतरी सांग नाही तुम्हाला म्हणून. पण बोलले होते. माझा स्वभाव आहे ना, तुम्हाला ना खूप घाबरते काय पण सांगायला किंवा असं. पण मी बोलले होते माझा तुम्हाला. स्वभाव आहे ना थोडा शिस्तीसाठी आग्रही आहे हा स्वभाव आहे. पण त्याचबरोबर ना काही नियम असले तर आपण सांघिक एकत्र राहू. त्याच्याशिवाय शिस्त लागणारच नाही. आणि दुसरं आहे ना, एक ते गाणं आहे बघा, बाळा होऊ कशी उतराई तुझ्यामुळे मी झाले आई. तर हे सगळं म्हणजे माज नाही म्हणत, हा कोणाच्या जीवावर आहे. ऐका तरी तुम्हाला तुम्ही म्हणताना कोण घाबरते? जयश्री वर्णे म्हणते आपण ना तू मी काय बोलत नाही त्यांच्याशी मला त्यांची एवढे जास्त प्रमाणात आणि मी आम्ही चालूच असतो. नाही नाही थोडं हे काय शिस्तीसाठी आपण आणि गरजेचं आहे. आणि जास्त मी बोलून घेते कारण मी बडबडते आणि मी मला बोलायचं पण नसतं ना, सरांची एक सवय काय मला मी बोलायचं सांगते. नसतं ना, मी सगळ्यात मधून लगेच दुसऱ्या मिनिटाला ना आपलंसं करून घेतात. मी मार्क केलेलं आहे तुमचं. मला एवढं माहिती आहे या जगात कोणतीही व्यक्ती वाईट नसते. आपण त्याच्यातले चांगले गोष्टी बघायला शिकलो. प्रत्येक व्यक्तीमध्ये ना तेवढंच चांगलंपण आहे. आम्ही आपण न्यायाधीश बनून फिरायचं का वकील? छान वाटतं. त्याच्यासाठी ना मी पाठीशी दरवाज्यातून आतमध्ये सगळे हात लहान मारत मुलगी कोण होती ना जातात. काय 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 माझी पंचायत मी बोलून घेते म्हणजे मी आतमध्ये एंट्री केल्यापासून सगळेजण मला आपण आपण आणि मला सगळ्याकडे 2 मिनिटं तरी बोलायला पाहिजे ना. तोपर्यंत तिथे लवकर या नाही आम्ही संचालकांनी बोलायचं नाही, मग पाचके बोलले तर कोणाला थांबवणार. पण आता 6 तारखेच्या कार्यक्रमात 2 तुम्ही अशी टोपी वगैरे घालून द्या म्हणजे मला काय कोणाला दोघांना ढील सोडायचं. मला वाटतं काही घालायची गाणी बंद केली सर. काय गाणी वगैरे नाहीये असं काहीतरी नाहीये म्हणून आपले 2 कार्यक्रम असे असणार आहे. निखिल नाही तुमचं कसं झालं? तो पहिली शेवटचा बुक केली आता. अगोदर तो शेवटचा कार्यक्रम. थांबा जरा, आपण काय करणार आहोत आता? 2 आपण महिने पहिले केलं महिने बाई बोलली. आता आपण परत घुसखोरी करणार आहोत, पण छोटा आवाज ठेवून छोट्या प्रमाणात आपण त्यांना समजावून सांगू. कारण आमची ऑर्केस्ट्रामध्ये नाही आहेत. आम्हाला तुम्ही हे नाही दिलं ना, कराओके नाही दिलं तरी चालणार आहे. आम्ही 60 जण आरामात एन्जॉय करू शकतो. आपले मित्र आहे ना सगळे. आपले मित्र आहे ना सगळे. नाही मी तुमचा प्रॉब्लेम काय आहे? नहीं नहीं आवाज है। गणेश मंदिर ना नियम में छोड़ने वाले नहीं, और हमें उसको उसमें छूट नहीं है। इतने बरस से आता नवीन कमिटी आली आहे ना। हे आणि महत्वाचं म्हणजे अलकाचं कौतुक. अलका 100 वर्षाच्या इतिहासामध्ये एक महिला आणि तेही गणपतीच्या देवळात. अपने प्रोग्राम में 2 ट्रस्टी आए थे ना, और जो हे सचिव आहे का प्रवीण दुबे आहे. आपण उल्लंघन नाही करणार, आपण आवाज हळू ठेवणार, दरवाजे बंद ठेवणार आणि आपला कार्यक्रम आपण एकदा इथे घुसखोरी करायची, नोव्हेंबर एकदा अजितच्या घरात घुसखोरी करायची. तिकडे आपलं नोव्हेंबरमध्ये एक बिल्डिंग प्रोग्राम मध्ये. आहे गणेश मंदिरमध्ये. नोव्हेंबरमध्ये आता एक प्रोग्राम आहे, सुगम संगीताचा आहे, परंतु विदाउट माईक असं आहे. परमिशन दिली. आपला छोटा माईक आहे ना, मी खरं आज आणणार होतो, पण मग काय झालं असतं, गप्पा झाल्या नसतं, माईकच झाला. दीपाली काळे बरं आहे. तो शांत वाटलं जरा.
हे शांत दरवाजा बंद केला शेजारच्या लोकांनी ऑब्जेक्शन घेऊ नये. त्याच्यापेक्षा शांत ना. हा बोला. कोणीतरी सांगितलं ना तुम्हाला हॉल देतो त्याच्यामध्ये तुम्ही गाणी म्हणू शकता म्हणून. ढोकळे सरांना मी खूप परिचित बघतोय. मी जाणार एकदा त्यांच्याकडे. हॉल आहे त्यांच्याकडे, पण शेवटी ते 4 वाजताची मीटिंग मध्ये कळलं. तर बघू आपलं कुठे लांब आहे का? नाही मला ते फिश मार्केटचा रस्ता आहे ना पलीकडे वेस्टला, तिथून एक 7-8 बिल्डिंग आहे. फार लांब लांब नाही काय ते जिने चढून कोण जाणार. एक्सिलेटर आहे, लिफ्ट आहे, एक्सिलेटर आहे, पर्याय खूप मला भीती असतात. वाटते आदल्या दिवशी चढायचं. बसून जायचं. घसरगुंडी सारखं. हे बघा घसरगुंडीत आपण कसं घसरत जातो, गेलात की आपोआप तुम्हाला खाली घेतो. कुठे थांबतील याची guarantee नाही. मला बाबा भीती वाटते. मी नाही जात. आता एकदा अभ्युदय बँक आहे ना तिकडे असं डळमळीत व्हायला लागलं. नाही, नाही. पकडलं मला तुमच्या दोघांनी. तुमच्या वजनामुळे एवढी घाबरली होती माहिती असं काहीतरी असं व्हायला काय लागलं. होतं, वजनाने पॅक होऊन जातं. चालतच नाही अजिबात. हे जे बॉन्डिंग आहे ना, ते अगोदर आम्ही किती वर्ष ते भेटत होतो केलेलं आहे, मेहनत आहे. त्याच्यात झालेलं आहे. मग नंतर आपण ऑनलाईनला आलो. पण हे वेगळं बॉन्डिंग कित्येक दिवस चाललं होतं आमच्या मागे. खूप दिवस त्यामुळे खराब झालं. हो, ताईमुळे. हो, त्या म्हणजे ताईच्या सगळ्या गोष्टी तुम्ही वेळेवर ऐकत नाही. ऐकतो पण. काल काहीतरी नाही, ऐकत सांगितलं नाही. बरोबर आहे. की ताई लहानासारखं करतायत, बोला तर नाही ताई आम्ही काय बोलणार नाही. हे उगाच खोटं कारण वय झाल्यानंतर लहानासारखंच करतात. आई आहे आमची तिच्यामुळे. मी माझ्या वडिलांची खूप चेष्टा करायची 92 वयापर्यंत. काय लावला का मस्का देवाला, काय सांगितलं काय मागितलं असं अच्छा. कारण ना ह्युमर ठेवला पाहिजे. आपण काय बोलतोय नाहीतर काय भेटत नाही होत घरात एका घरात. जिथे जाईल तिथे दोघी असतो. ती आता बरी आहे पण दोघांना अशक्तपणा खूप आहे. हो ना, त्यांना पण माणसं पाहिजे. माझं कसं खूप माणसात मला वाटतं त्या पण आल्या. नाही ना तिला ते 2 वेळा आमच्या दोघींचं कसं आहे, सगळ्यात छोट्या आम्ही दोघी आणि लहानपणापासून जिथे जाईल तिथे दोघी. त्यामुळे आम्हाला आणि रेखाताई म्हणजे अनुराधाताई पण असते आमच्यावर खरेदी कधीच नाही असं होत नाही. पण आत्ताच त्या दोघांच्या कोविडमुळे तब्येती आणि त्यांना डबल झाला 2 वेळा झाला. नाही आली तिथे पण तिची मुलं आली. तिन्ही मुलं मी तुम्हाला सांगू का, मला जानेवारीमध्ये ओमिक्रॉन झाला होता. आपला 1-2 तारखेला गणपती मंदिरचा कार्यक्रम झाला, तेव्हाच तो सुरू झाला होता. ते मी 5 महिने लूज मोशन मध्ये गेले, 5 महिने. आणि गेले 15 ते 20 दिवस जरा मला आता थोडी एनर्जी वाटते. जर ओमिक्रॉन हा छोटा होता, यांना कोविड आणि डबल झाला. आणि आता महिनाभर बाहेर झाले ते असे मनाने पण मित्र झाले दोघे. आणि अनुराधाताई आमची मित्रीच आहे. म्हणजे सगळ्या बहिणींची ती खूप अशी वेगळी आहे. बरं, हे गुड मोशन कशामुळे ते पण सांगतो माहितीसाठी. आपल्या शरीरातनं गुड बॅक्टेरिया ते त्या ओमिक्रॉनने खाल्लं. मग 5 महिन्यांचं माझ्याकडे डॉक्टर चैतन्य आहे ना. सर, आता तुमचा फोटोचा काय संबंध नाही आहे ना. आहे ना. तिथं खुर्ची रिकामी आहे. असू द्या ना इथे. नाही नाही नाही, मी म्हणजे तुम्ही नाही बसत. मी हट्टी हे आहे, काय हे काय मी हट्टी आहे. तुमच्या 10% मी पण आहे. नाही, बसायला नाही, नाही. सगळ्यांना दिसाल तुम्ही तुम्ही. पाहिजे तर तिथे घ्या. हे दिसणार नाही. सगळे असताना कशाला सर सगळ्यांना तुम्ही दिसाल. मागे नका घेऊ. नाही नाही, बसणं हे नाही, हे वेगळं. वेगळं आहे. त्याचे फ्लॅट आहे सारखे. अरे मैं दिखेगा इधर भेटो ना, मैं ऐसा करेगा. थोडंसं पुढे सरका. ते इथे घ्या सर, काही थोडा वेळ बसणं वेगळं. उभायला चेष्टा नाही. आता तुम्हाला अंदर से कोई बाहर ना जाए, बाहर से कोई अंदर ना जाए.
तरी भडंग पण नाही. म्हणजे कसं आम्ही चोरून चोरून जातो. भडंग नाही. खाने के लिए कुछ नहीं मिलेगा. बरं, ते गुड बॅक्टेरिया आपल्या शरीरात असतात ते नष्ट होतात. त्यांना पण 2 वर्ष नसेल तर विचारून घ्या. तर मग डॉक्टर चैतन्याने मला 7 दिवसाच्या 7 अशा ट्यूब देतात. म्हणजे बॅक्टेरिया पाण्यासारखं वॉटर डोस तो घ्यायचा. ते घेतल्यानंतर एक 11 दिवसानंतर जुना होतो. त्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. सर मला ओमिनी पण काय सांगितलं त्यांनी पण ध्यान केलंय. तर ती काय म्हणाली गोड दही असतं ना सकाळी लावलं घरातलं बाहेरचं नाही कारण बाहेरमध्ये बॅक्टेरिया मेलेले असतात म्हणून ते आंबट होत नाही. पण घरात आंबट होतं म्हणजे त्याच्यामध्ये जिवंत बॅक्टेरिया असतात. म्हणून सकाळी लावलेलं दुपारी लावलेलं रात्री असं खायचं. त्यामुळे आपोआपच बॅक्टेरिया वाढायला ते लागतात. कायमच आपण खातो. आपण खातो माझ्या लगे सर्दी म्हणून नाही खाती ना आता खायला शिकली आहे बाई. दूध घेते. आणि आम्ही बाहेर करतो. गोड दही आणि दुसरं म्हणजे आयुर्वेदामध्ये सांगितलंय चटका द्यायचा. फोडणी नाही पत्ता हे करून दही लावण्याची चांगलं संगीत जेवण आयुष्य लांब गेला. नाही लहान बाळ आहेत ना म्हणजे विदाउट पण हे चांगलं संगीत ना सकाळी ना पंचामृत घ्यायचं. मला 15 एवढं कोणीच बारीक नाहीये इथून जाऊ शकेल. मी काही केलेलं नाहीये. मी असं बघतो जागा रिकामी ठेवली आहे. हा पण असं कोण बारीक असेल तर त्यांनी जमलं. मी उठतो आणि सर सेकंड हे बघा मागे पडलो ना उठवायला लागेल मला. त्याच्यापेक्षा मी उठणं बरं. नाही सरांना पाडायला कोण सर सेकंड तुम्हाला जर नाही बाधत असेल तर आयुर्वेद तुम्हाला सांगितलं ते गरम चटका करायचा आणि तो लावायचा लोखंडाचा. मी बांधण्याच्या विषयावर सांगतो. तुम्हाला जे बाधतं असं वाटतं ना ते दररोज खायला सुरुवात करा. आपली बॉडी त्याच्याशी ऍडजस्ट. आपला जर मनुष्य -45-50 ला पण जगतो हो की नाही. मग आपण पटकन जाऊन नाही होणार. आता लेह लडाखला जाताना आपल्याला 1 दिवस श्वास त्या तिकडच्या तेवढ्या ऑक्सिजन लेवलला मॅच करायला लागतं. पण तिकडे लोक जगतायत ना. काश्मीरला सुद्धा असं ना पहिल्या दिवशी तुम्ही दही वगैरे खायला सुरुवात करा काही बाधणार नाही. पण नेहमी खा म्हणजे शरीराला सवय लागते. आणि बांधणार हे मनातून काढायचं. हे मला पचणार संपला. मनातच धरलं की आपण खायच्या आधी आणि जर तुम्ही आणि म्हणलं आणि बाजारात आहे, मी ते माझ्या बाजतच. कथनात सगळ्यात महत्वाचं सांगतो. मला हे आवडत नाही, मला हे चालणार नाही, मला इथे अलर्जी आहे. जेवढी वाक्य ऐकले आयुष्यातली आहेत ना ती प्रश्न काढून टाकतो. मग काय होतं कारण ना मनुष्य कळपातलं आहे. निगेटिव्ह नको नाही. आपण कळपातले आहोत खरं सगळे सारखे आहोत. पण आपण काय म्हणतो नाशिकहून फोन आला. बरोबर आहे. अगदी करेक्ट. त्यामुळे मी वेगळा कधीच करायचा नाही. कल्पनिक नाही. आपण आपल्याला अजून करू. पण आम्हाला खरंच सवय आहे. आम्हाला सगळे खातो आम्ही. आम्ही कुठे राहतो. मी पण बदली काहीही राहू दे. मी बदली तुम्हाला सवय आहे त्याची प्रचिती आली. सज्जनगडावर गेलो शेणाच्या घरातही राहू शकतो. ऐका हो पण याच आपल्याला प्रचिती आली सज्जनगडावर.
सुभद्राताई, तिकडे तिला त्रास अहो ते इथून आजारी पडल्या ना. ती अगं पोलीस बंदिस्त होते, मी कॉम्प्युटर होते नाही आणि आपल्याला कसं मला पण भीती वाटते सर. तेव्हा हो, सगळ्यांना मोकळ्या हवेची सवय आहे. आता कोजरी कोपरी आणि वार खाली सॉरी ते 3 दिवस हिला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पुन्हा प्रिया त्यांच्या घरी गेलो तिथे 3 दिवस हे 2 दिवस पुन्हा हे 3 दिवस. मला रात्री झोपच येत नाही. हिला आपण एवढं चालवलं, मी तिच्या रात्री 7 बघत होते ते काय करते. तुम्हाला त्यांची गंमत सांगतो. त्यांच्या आजारपणानंतर मागच्या 15-20 दिवसापूर्वीपर्यंत त्या वेगळ्या झाल्या होत्या एकदम. म्हणजे त्यांची मान हलवताना अशी. त्या दिवशी मी कधी म्हटलं तुम्हाला आज तुम्ही नॉर्मल झाला. गरबा खेळलो त्या दिवशी. मी म्हटलं आज तुम्ही नॉर्मल. दोन्ही प्रॉब्लेमच्या वेळी मीच जवळ होते तिच्या. त्यामुळे मला असं डोक्यात असं हे झालं. सांगलीचं तर तुम्ही छान नेसता. सांगलीचं पण आणि बहिणीच्या घरात होते तेव्हा पण मीच रात्री जवळ आणि हिच्या घरी पण नाही. ते मला बघितल्यानंतर ते भाच्याला म्हणतो नाही चला आता हिला आम्ही उठवूया आपण. तिच्या जवळ दोघी झोपलो होतो आणि ते तिचं सगळं पाहिल्यावर आम्ही सगळ्यांना पहिल्यांदा बोलवलं. वर न्यायचं नाही, खाली बहिणीच्या न्यायचं. वरच्या घरात गाडी बोलवायची आणि पहिल्यांदा गाडी जाऊन मला माहिती ते आहे तर ते गाऊनवर तर गाऊनवर तशा आम्ही दवाखान्यात गेलो. पण तुम्हाला असं नाही वाटलं ना तिचा प्रॉब्लेम झाला तेव्हा आम्हीच जवळ होतो दोघं म्हणताना? असं काही नाही. नाही मस्करीचा भाग पण. हा हा नाही नाही. टेन्शन आम्हीच नव्हतं म्हणत ते. आणि झालं काय माहिती का, उलट झालं. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आम्ही दोघी होतो झोपलो, पण आम्हाला तिथे इतकं कोंदटलो आणि हिची गाढ झोप लागली होती. तर मी काय केलं, मोठ्या रेखाताई म्हणजे ती अनुराधा येणं तिच्या मोठ्या मुलाला बोलून घेतलं. आमची नातवंड आमच्या जवळशिवाय राहत नाही, तिची माझी ते तिघही तिथं होते. ती मुलंही झोपेना तर आम्हाला दोघींनाही झोपेना. तिची मात्र गाढ झोप लागली. म्हणजे ऑक्सिजन पण कमी हा. पडतं. आणि म्हणून आम्ही विशालला बोलवलं खाली. माझ्या मिस्टर आणि मुलगा पलीकडच्या रूम मध्ये झोपले होते, तेही गड झोपले होते. आणि मग हिला छान झोप लागली म्हटलं माया आता आपण या मुलाला घेऊया आणि वरती जाऊया, विशालला हिच्याजवळ बोलून घ्या, म्हणजे हिच्यासोबत झालं. पलीकडे हे पण आहे दोघं. विशाल आला, तिथे झोपला. आम्ही दोघी वरती गेलो असून झोपायचं तेवढ्यात विशालचा फोन आला. उषा मावशीला काहीतरी होतं, तुम्ही पटकन खाली या. आम्ही दोघी नाही या जवळ उठल्यावर या कल्पनेने ती तिची अशी अवस्था की तिला म्हणजे चालवायचं पण नाही. मी म्हणजे चालवायला नको, तिला एक खुर्ची होती आणि ती अशी भाजी आणि आम्ही असं धरून नुसतं महाराजांचं जप करत होती. रात्री एकही दवाखाना श्रीराम उघडायला जयराम तयार जय नाही. जय बास, बाकी काही नाही. मग शेवटी माझ्या भाच्याचा मित्र खेळालो नाही. त्याला फोन केला. म्हटलं दवाखाना उघड आणि आपण काही गरज आहे, खूप बोललो. आजारी सगळ्यांना देते. नाही, घरचे सुटले पाहिजे. ते सगळ्यांना बोलतील एवढे. जायचं. घसा नॉर्मल असेल तरी लोक हे माझी आता सगळ्यांनी काय सांगितलं, काय नाही म्हणायचं नाही कसं. नाही नाही म्हणायचं. पण हे मला चालत नाही, हे मला आवडत नाही, नाही म्हटलं. उगाच ते काही पण आपले मग चालू आहे ना ते. तुम्ही लगेच बाजू करत नाही. वाक्य बदललं कधी हे की बरं आहे. एक द्या मला कुठे पाच केला. त्यांनी मला दिलं ना. सतीशराव घेतलं ना इथे मिळालं का सगळ्यांना? चिमणीच्या दाताने ते जाणलं की तिथे पूर्ण होणार आहे. स्वाती त्यामुळे त्याची गरज आहे. पुष्पलता खूप पूर्ण होणार आहे, त्यामुळे ह्याची गरज आहे. हो, आजकाल आहे माझ्याकडे नेहमी असते. अच्छा कॉफी. त्याला भेट घे ना, तू घे ना. तू घे ना, मला माहिती. हिला दाखवलंय, हिला दाखवलंय. हे घेतलं, बघितलं. तिने पाहिलं. नाही, स्टेप्सी नाही, स्टेप्सी माझ्याकडे आहे. नको मला. एक चॉकलेट आहे ते गोड चांगली आहे ते. अरे बाई, ते काय खाण्याची डिश आहे का? चांगली म्हणते की मला दे. हो की नाही? किंवा त्याच्यासाठी जागा ठेवायची आहे पोटात. हो. भेळ खायचे ना, चिकन मला तिला साडी सातारा सांगलीची भेळ. हे सगळं त्यांचा जरू नका.
ही आधी आहे जयसिंगपूर रोड. नाही नाही आमची सातारची पण ट्रॅक आहे ना भडंग भडंग तिकडं. इकडचं फक्त वडाचं आहे बाकी मसाला इकडचं आहे दोघींशी बोलणं झालं माझं त्याच्यामुळे तिला माहिती आहे सगळं काय झालं एकदम तंद्री लागली तुम्हाला? खोकलायला लागलं तरी नाही, खोकला त्याच्या- लागलाय ना त्याच्यामध्ये. ऐका त्याच्या अगोदर तंद्री लागली. तिला खोकला लागला की गोळी मिळाली. ती हल्ली लागते ते आजारपणात. त्या गोळीने कमी आलं होतं ना आता तुला? नाही पण आज खूप हे बघा लेट होतं परवा. आता तुम्हाला उपाय कळलेला आहे. त्याला तंद्री लागली ना ती दांडिया खोकला खेळा. लगेच जातो. त्यांना तंद्री लागली तर त्यांचा एक गरब्याचा व्हिडिओ घेऊन ठेवायचा. अहो पण आपण जवळ पाहिजे ना आपण जवळ पाहिजे गरब्याचा यांचा व्हिडिओ घेऊन ठेवायचा. व्हिडिओ घेऊन ठेवायचा. 3 महिने बोलवलं पाहिजे म्हणजे चालू करायचं. मस्त खेळणं. हा, तेच मस्त आम्ही पाहिले पण ते मस्त लागलं पण. खूप छान केलं. नीती पण बाई एक गावी गोळी खायचं गाणंही खूप छान होतं. मस्त झालं. बाकी काही पाडा हे दुसऱ्याकडे बाकी ना मग आम्हाला रस्ते माहिती नाही जेवढं काढून त्याच्यावरून यायला लागलं तर आम्हाला. कॅमेऱ्याची स्पेशालिटी सांगू नाही पण तुम्हाला. ते किती छोटे काय आहे. असतं नवीन लोकांनी नवीन घेतला तो multi-purpose आहे. टाकलं पण आम्ही रेकॉर्ड टाकलं होतं ते. रात्रीपासून फोटो ऐकलं निघतात एक तर. गाणं डबल बिघाडी गाडी आणि एका वेळेला मैं 170 सब रखा है डिग्री कव्हर करतो. टीवी के भी डाला है हे त्या कॅमेऱ्याची स्पेशालिटी आहे का? पाण्यात 30 मीटर पर्यंत अंडर वॉटर फोटोग्राफी करतो. हो का आणि कारचा डॅश कॅम म्हणून त्याला लावतो. अच्छा. बाहेर फक्त तो ऑन चार्जिंग लागतो. म्हणजे तुम्ही गाडी बंद केली की बंद होणार. गाडी बंद केली की थोड़ा आगे आओ ना मेरे को दिखता नहीं है पड़ता ऐसा करना फोटोग्राफी होती पुढे या पुढे सर. आलं. नाही नाही खाली मागे carpet आहे ना. नाही खुर्ची घेऊन पुढे या उलटा अंदर गया कार्पेटवर ठेवायचं नाही येत. काय होत नाही आता ही खुर्ची नाही का carpet वरच आहे. ती घालतं का फरक पडते? थांबा. हे बघा हे बघा हे बघा. हे बघा सर, इथे बघा. नाही नाही 2 फूट मागे नाही तुम्हाला जायला नाही नाही, मिळणार. अहो, आतमध्ये खायचं ना आपल्याला. नाही आता. हो आतमध्ये जायचंय. हो, धुणी घालून मोकळेवर अंजली त्यांना ते धुवावं लागेल मग काढा बाजूला. माझे कपडे मी धुतो. आणि माझे वडील 92 वर्षापर्यंत त्यांचे कपडे ते धुत होते. 5चे एक सापडणार. तिला धुवावं लागेल. ए वॉशिंग मशीन नाही वॉशिंग मशीन सॉल लागली नाही, मी वडील गेल्यानंतर ना एका दुकानात 2 वर्षांनी गेलो. जायचो त्याच्याकडे पण विषय नाही झाला. सायकल छाप ही दिसली अगरबत्ती आणि बाजूला 500 एक बार. ते तुमच्या वडिलांची आठवण म्हणून ठेवले. मी विकत नाही. हो, तेव्हा 500 हा, त्यावेळी एक. पाचशे एक पाचशे एक. पूर्वी होतं ना. आपण जरा बहुतेक ते चढायचो. तो रिटायर हुआ इससे पहले ही बोल दिया मेरे को कि अभी घर का काम करना पड़ेगा मेरे साथ. कपड़ा धोने का सुखाने का काम तुम करने का. डिस्ट्रीब्यूट करके बचवा भाटी बांधे को नहीं बोला वो तो भाई है करके पढ़ लो. मी काम केलं की जास्त काम नाही कारण ते गोवाळ जास्त होतं. वॉशिंग मशीनला काय फक्त मशीनला नाही, पण एवढे स्वच्छ नाही निघत सर. वॉशिंग मशीन घासावे थोडं लागतात. ब्रश करायला लागतं. थोडं घासलं की किती मग लोक सर, मशीनला काही टाकतात, होतं, घासतात. आणि आम्ही नदीवर धुणं धुतलं. चार बेड चार बेड को वापस आणि नहीं उसमें वॉश 3-4 बार करो तो किती होता छान है. निघतं. एकदा जर दगडांवर बघ. दगड गांडी पण नेऊन घासलेली आहे. आम्ही सुद्धा आम्ही सांगते, आम्ही इथे हो, आम्ही ओढ्यावर खूप आम्ही छान ओढ्यावर ओढ्यावर घालते. माझ्या मिसेसचा एक फोटो आहे. टोपल्यात कपडे घेऊन नदीवर जातात. 78 सालातला आहे तो. तुम्ही केवळ भूक टाका. वाटेवर कळशी आणि भगवान ओळखतो. आणि डोक्यावर कशी आणि वेळेचं जेवण बघितलं. आम्ही पण केलं. आम्ही करतो. त्यामुळे आणि आमची नाटकात द्यायची नाही. आपल्या आमच्या खेड्यात खेड्यात गेले सगळं. पाणी आणायचं सगळे ओढ्यावर. खेड्यातच गेले. आणि प्रत्येक आमचं गावात आपलं दोन आणि तीन त्याच्यात बायका एक नाही, गाणं आहे, काय पाणी पाणी नसायचं. नसायचं. त्याच्यावरच जायला पाहिजे जोड कपडे फिरवलं, धुवायला. त्याला पाणी पाहिजे. शुद्ध हवा.
माझ्याकडे आधी ठेवल्यात मी आठवण म्हणून माझ्याकडे घागरी एवढ्या आम्ही सगळं ठेवलं हंडे कशा अंडे घागरी सगळं ठेवलं. क्षेत्र माऊलीला गेलो की करावंच लागतं काय काय पाणी भरलं वैशाली. आमचं माऊली गाव. ए, वैशाली. टिप्प लावलेले असतात त्या टिप्पाचं पाणी भरलं आडाचं भरलं. ते आंघोळीला आंघोळीला. गरम करा गरम करा हंडा हंडा ते बंब. हा, अंड्यात तापवायचं. नाही, बंब. बंब. बंबा पण होता? पण करत होते ना चूल तो उठून नळपेचं पाणी. बंब छोटा फॅमिलीला चालेल मोठ्या मोठ्या गणपतीला जायचं म्हणजे 50-40 लोक तरी आता ते गणेश बंब म्हणून आमच्याकडे आहेत ना. आमच्याकडे हो हो एवढा असा मोठा मोठे बंब आहेत आहे. आमच्याकडे पाणी घरचं जवळ निघतं ना. आता हॉटेलमध्ये वगैरे तसे निघाले मोठे मोठे. पूर्वीचे दिवस गेले आता सोलार आलंय. सोलार, हं. समुद्राला सूर्याला रिक्वेस्ट करायला बरं आज मला उगाच सगळ्यांना मी विचारलं कोण कोण घाबरतं सगळ्यांनी होत आणि मग त्याला सरांनी काढून घेतलं सगळ्यांना. नाही म्हणून नाही नाही पण प्रामाणिकपणाने आपण सांगितलं. काय झालंय आम्ही कुठं म्हटलं प्रामाणिकपणा झाले. आपल्या सगळ्यांचंच थोडंफार तसं होणार आहे. आता ह्यांचं जसं आजारपणानंतर मी ह्यांना म्हणतो ना थोडे थंड जरा ते आता उड्या मारा काय तर दांडिया करा का सांगतो तुम्हाला तुम्ही परवा दोघं जण बसला होता ना तिघं जण त्यांच्या तोंडावर म्हणजे तेज होतं एक प्रकारची खुशी होती मी म्हटलं याचं तेज. तर ह्या पण आजारी होत्या ना मध्यंतरी. मला तर ह्यांनी खूप तर ह्यांचा थंडपणा मला जाणवतो म्हणून मी ह्यांना आता स्टेजवर सांगतो ना बोलत माईक रिकामा नका ठेवू. तर विकासराच्या आयुष्य म्हटलं म्हणाल्या तर म्हणतात मी हा, बोला, बोला. वरती खाली एकदम ठीक हो. बरं आहे ते सरांकडनं खूप शिकण्यासारखं. हो. मी प्रत्येक वेळेला एक विषयावर इतकं छान समजून सांगतात ना. मी खूप शिकले पण मी आणि खूप सगळ्यात आम्हाला महत्त्वाचं काय किती आहे छान मी मिळालंय खूप सगळं. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे Musician रखेल की घरातले karaoke 80 को? लोक वेगवेगळ्या Karaoke के ऊपर की musician? त्यांना एकत्र बांधून ठेवलं गाव आहे त्यामुळे थोडस तरी आपल्या नियमामुळे बनता येते नियम आहेत ना त्याच्यात आपण वाद किंवा ओके. चर्चा ते बरं आहे. ते त्याच्यात म्हणजे पटकन टाकलं, हे रमेश practice- पाटील आणि खटपूर त्यातल्या त्यात कधी कॉमेंट करणार त्यांना पण फोन करून एकदा सांगणार हे कसं करतात. सुरुवातीला माझ्या नाती त्रास द्यायचे मला बसायचं कंट्रोल हा पाहिजेच आहे इकडे खेळायला आता कारण उद्या आपले Godfather आहेत. नाही, आता जास्त 8 जनवरी का प्रोग्राम अभी मेरे से फिक्स करते हैं। असा प्रोग्राम झाला ना 1 जनवरी आणि सगळ्यांकडे इतकं बारीक लक्ष जाणवलं असतं. तेव्हा आता प्रोग्राम सगळ्यांकडे बारीक आणि लक्ष ऐक्यावेळी असतं खूप लोक आले का आता बाहेर आपण वगैरे. एकत्र हो, जमत मधीच होतो तर बोलणं कोण झालं. नाही आणि त्याच्या आधी सरांनी जे त्यांच्या सरांचं आवाजाला खूप जी बारीक धार लक्ष होती असतं. आणि बोलले ना की तुम्ही सभासद आहात का असं तुम्ही कोण विचारलं. आपुलकीने हो, एवढं बोल. कारण हे एवढं डेली नसतं कुणाला ते त्यांनी केलं. आलेले लोक बघा आता काय माहित आहे का ते रमेश आहेत ना आणि या दोघी ते इतक्या आणि लांब मी. असताना आम्ही एकत्र ट्रीटमेंटला म्हणजे मी जायची सरांनी तेव्हा एवढं ते प्रेम बरोबर दिलं की होतं. त्या आणि मुलाला आम्हाला तर invite केलेली आणि नाही. आमच्या घरची लोक आमची सुनबाई किती मानते तुम्हाला माहिती आहे? हो, माझा भाऊ पण म्हणाला ना म्हणे ते आहे म्हणून तुमचं छान आहे सगळ्यांना पण तुम्ही कसं सगळ्यांनी आपलंसं सांगायचं करायचं ते ते गोडबोले आहे म्हणून. त्यांच्याकडून शिका. आपलंसं सगळ्यांना कसं करायचं ते ते गॉड फादर आहे त्यांच्याकडून म्हणायचं इज अवर गॉड फादर. ते काय आहे सगळ्यांचे. काही हेरिडिटरी आलेलं आहे कारण आमच्याकडे बघा वडील समाज कार्य आईनी काय काय केलंय सांगितलं ना तर घाबरून जाऊ आपण परिस्थितीचं एकदम पाहिजे कोणाला टायफॉइड झाला तर 3 महिने घरी आणून शिकलो म्हणजे माझं चुलत भाऊ आमच्याकडे राहायला होतं त्याची माझे एक काका म्हणजे वडिलांचे चुलत भाऊ तर पदर मोड करून एकदा काय झालं मी लहान होतो आणि आई बरोबर बाकीला जायचं एवढा तर केमिस्टने बोलवलं 30 तारीख होती आणि केमिस्टकडून बाहेर येताना काहीतरी वेळेस पाणी होतं त्यांना आमच्याकडे विचार काही पडायला सांगितलं त्यांना मी 1 तारखेला पैसे दिले त्यांनी 30 तारखेला कोणासाठी औषध आली म्हणजे आमच्या बाजूला एक व्यक्ती चाळ होती तिकडच्या आधी हा जो प्रकार आहे हा त्याच्यानंतर माझी बहीण माझा भाऊ आहे तो डाव्या कम्युनिस्ट पक्षामध्ये महाराष्ट्राच्या सेक्रेटरी पदार्थ म्हणजे हे जे करात वगैरे सगळे आहेत ना ते मुंबईत आले की बोलवून घ्यायचे किंवा जायचे
ते मध्यंतरी कोणाचं गोमुताई कोणत्या परुळेकर ते आपण आमच्या घरी 2 दिवस राहून गौरी गेले. परुळेकर. हा, 2 दिवस राहून गेले. मला काय म्हणायचं त्यामुळे हे कुठेतरी राहतात. आणि रस्त्यात येतच त्या ह्यांचं डेअरिंग म्हणून ज्योतीचं डेअरिंग बघायला पाहिजे. हो, त्यांना मी असं दोघी ज्योतीचं दोघी- डेअरिंग आभाळा बाई कोणच करू शकत. आम्ही एकत्र काम केलं ज्योती. मला देसाईने तुमच्या ज्योतीविषयी खूप सांगितलं होतं. म्हणजे बापरे म्हणलं ही जगायला पाहिजे होती अजून. ज्योतीचं म्हणजे काय ना, विरंगुळाचं दुर्दैव्य की आपल्याला नाही शाणूमुळे मिळाली. लागत नाही ना. नाही मिळाली आपल्याला ती दुर्दैव्य आपलं नाही तर आज काय अगं आमचं आधी संमेलन झालं ना, त्यामुळे रेशीम देतो. हो मग आणि स्वतः येऊन बसल्या होत्या हो, नंतर त्या आजारी मी- आम्हीच एकत्रच गेलेलो. मी गंधे आणि ती आम्ही एकाच ज्ञानेश्वर गेलेलो. हा. आम्ही एकत्रच होतो ना, एकाच रिक्षाने आम्ही गेलो. ती आणि हे. आमच्याकडे तेच आहे. माझे आई वडील दोघंही डॉक्टर, म्हणजे आई डॉक्टर झाली नव्हती पण ती बाळपण वगैरे करायची किंवा ती वडिलांच्या बरोबरीनं करायची. पण डॉक्टर पेशापेक्षा पैसा मिळवण्यापेक्षा समाजसेवा गरिबांचा कधीही पैसा घेतला नाही. खेडेगावातनं बाई येऊन कानातून झाली की घरात ते नेऊन यायची, शेजारच्या लोक खोलीत तुम्हाला खोटं वाटेल 2 पायऱ्या बाजरी आणून द्यायचे की काहीतरी घ्या, गुळाची काहीतरी ढेर घ्या. काहीतरी एवढं आणून द्यायचं. पण आता ते तुम्हाला मनोज पानकाळ आहे त्यामुळे ना, आम्ही तो दोघी तेच करतो. शेलार नाक्याला त्याचं जे हॉस्पिटल आहे ना, तो गरीबाकडून काही पैसे घेत नाही, नाही. पण पण आम्ही- लोक काय करतात, तांदूळ दे, गहू दे, ज्वारी दे, असं करतात त्याला. आम्ही असंच नाही, पण आमच्याकडे आमच्या आम्ही गावाकडे गेलो आमच्या होतो. गावात कोणाचं लग्न ठरलं हा, पण तर वाजत गाजत शिदा मनोज पानकाळ. शेलार नाक्याला. डाळ तांदूळ गूळ मनोज सगळं सगळं असं भरून वाजत जाणीव गाजत वृद्धाश्रम. गुजराती खूप मजा अनुभव घेतले. नाही पण परत एक सगळ्यांचा ग्रुप होता आपल्या ग्रुपपैकी. आपल्या ग्रुपमध्ये जे जमा झालेत ना ते सगळे याच मानसिकतेचे. हा. म्हणून एकत्र आहे. एक लक्षात घ्या, आता मी ह्या ग्रुपमध्ये कशासाठी आहे सर्वांसाठी, मी जर माझ्यासाठी असतो ना ते आले आणि लांब राहिले, आले आणि लांब. आणि आता सगळेजण आपल्या चटके घेऊन वर आलेले आहेत. नाही, आता तुम्ही सांगा 2.5-3 तास व्हिडिओ ऑन ठेवून स्वतःचं गाणं पहिलं झालं तरी शेवटच्या गाण्यापर्यंत थांबणं हा गुण कुठे आहे? कुठेच नाही. शाळा कॉलेजला पण नाहीये. नो मिस, यस मिस. आपलं झालं की निघून जातात. काय नाही, मला बाहेर मी रेकॉर्डिंग करत आम्ही असतो. जरा मध्य- पण व्हिडिओला पाहिलं तुमचं मला सगळं कळतं. म्हणूनच ते सांगतात की याच्यापुढे तुम्ही असं करू नका. कळलं त्यांना काय. मला आवडतं म्हणजे माझं विणकाम होतं. नंतरच्या वेळात ते ऐकत ऐकत माझं विणकाम होतं. मी जरा तिथे बसायचे. तेही मला एवढं बसायला मिळत नाही. तुम्हाला कधी मोठं बिनकाम करायचं असेल तर आम्ही सगळे 2-2 गाणी म्हणू. बॉन्डिंग आहे हो. तुम्हाला अवघडल्यासारखं होतं. इथे बसा, या तुम्ही मोठे सांगू, तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा सगळ्यांना सांगू. नाही ना, काही नाही प्रॉब्लेम. अगं इथे पण आहे काही नाही म्हणजे चालू आहे, ते बोललेलं सगळं येणार आहे. आणि पण मी दुसरं सांगू का, दुसरं एक इथे बसा. नाही हो, असं असं करा. दुसरं एक वैशिष्ट्य सांगू का, की असा एक विषय जर दिला ना की मी तिथे येऊन मला काय बदल झाल्यापेक्षा दुसऱ्याने एकमेकांचं जर ऑब्झर्वेशन केलं ना तर ती पहिल्या विरंगुळात आली तुला कशी होती आणि आता कशी आहे. झालेला बदल का बदल शब्द बदल पुष्कळ आहे ना की मी एकेक वेळेला असं बसते ना मग असं तू आता काहीतरी तू वाक्य बोललीस ना मग म्हणजे उदाहरण तू बोललीस असं नव्हे. मग मी आठवते विरंगुळात ही फर्स्ट टाइम आली तेव्हा कसं बोलली कशी होती मग मला काय वाटलं मग मला कसं म्हणजे असं आपण हे होतं ना मग पण मी बोलू शकत नव्हते मग त्यावेळेला मला काय झालं आणि आत्ता नाही मग मी त्यावेळेला शांत राहिले ते बरं झालं नाही तुझा सुद्धा म्हणजे इतकी सुधारणा आता आम्ही राहायला गेले केरळला
ती काय गाणी बिणी सगळी काही मोठी गाणी म्हणते एक गाणी म्हणते आणि डान्स पण केला त्या लोकांनी. नाही, आणि तो तिच्या confidence लोकांना पण आहे. नाही, आम्हाला तर पण खूप तिला confidence तिचा आहे. आम्ही जो पहिल्यांदा talent कसं प्रदर्शन झालं. हा, समाधिक त्यांना काही कला दिसत खूप बाळासाहेब खूप हो गए, बाळासाहेब खूप हो स्टेजवर गए. गेलो ना तिची ती मंडळी बाई पण कसं असं तो व्हायचं. आम्ही काय काय बोलायचं ते mute, unmute. आम्ही सांगितलं की mute करायचं. आपण केंद्रात जायचं ते प्रत्येकाचं जवळजवळ आपल्या नावाचं येणार तिथे गेल्यावर पाठ असलेलं गाणं ते सगळं आठवलं आणि तुमचा आवाजच येत नव्हता पहिला आणि ते आवाज बारीक आणि मग तो नंतर त्याचं दुसरं कारण होतं हे दडपण बरोबर असेल. मध्ये बंद नाही आणि नाही, हे मान्य नाही नाही आणि काय आहे सरांचा सगळ्यांना इतका आग्रह आहे की म्हणायचं आणि आलंच पाहिजे. नाचले पोरं. मोरा म्हणा पण म्हण. आम्ही सांगू काल आलं म्हणून माझे वडिलांचं पाय पडलं. नाचले पोरं. आम्ही सांगितलं की माझे वडील जेवण त्याची बाई आम्ही पडली. गाणं शिकलेलो. मला काहीच येत नाही. त्या मागे नाचत घरी होत्या. गाता नाही, बाथरूममध्ये नाही. मग हे नाचले पण पोरं तरी कसं काय येणार? असं ते लहानपणी शिकलेलं आहे ना. काल ते म्हणले नाही का आपण तेव्हा असं का होतं सरांनी विचारलं तर ते म्हणले. नाही, नाचले मोरा ही गेलो आपली ना आजीच्या जादूची कांडी आश्रमामध्ये होती. जेव्हा म्हणायचं सगळ्यांना गाणी नाही. म्हणतील, आपण तसं नाहीये. आम्ही जे म्हणायचे मला ते काही काहीतरी त्यांनी नाचणे मोरा तरी म्हणा. म्हटलं अहो तुमचा भाऊ नाहीये, तुम्ही भाऊ किती मिळवताय का आता? एक लाइन में रख महाराष्ट्र मंडळमध्ये आम्ही लहान असताना हा सगळे डान्स केलेले डबल हुआ है छोटे छोटे नाही असताना. नाही मी पहिल्यांदा गाणं म्हणलं तेव्हा सरांनी मला काय म्हटलं होतं की तुम्ही नीट मुवमेंट केली आणि तुमच्या नातीने म्हटलं दिमाग में एक लाइन में रखते बरेचदा काय असतं ती ह्युमर. नात नव्हती ती माझी सून होती पण ती छोटीशी आहे हो, हो, त्यामुळे हो. तिला इतकं हसायला वाटलं. जब मेरी नातू से नाही, पण ते असं बोलून ना तुमचं टेन्शन कमी नाही झालं. कॉन्फिडन्स वाढवलं त्यांनी माझं तेच सांगते ना, टेन्शन कमी झालं की confidence जसं वाढतो. म्हणलं तर आमचं जागृती महिला मंडळ आहे ना आमचे मंगळावरचे खेळ आहे. नहीं सब कर त्याच्यात मी गाणी संपूर्ण कार्यक्रमाची गाणी तुम्ही म्हणते ह्याच्यामध्ये वेगळे पण दिसतात तिथे ना. म्हणताना काय झालं कळलं नाही सगळेच थोडंसं आम्ही त्याचं कसं लक्ष चांगले दिसतात पण आलो उद्या. म्हणजे वेगळे दिसतो आणि पहिल्यांदा मला ही पिक्चरमध्ये बघायला हे छान ही खुशी झाली. म्हणजे मग असं प्रत्यक्ष बघितलं तर एखाद्याचं असं वेगळं पण दिसतं. एकदम इतक्या दिवसाने बघितलं काय करू खूप झाल्यावर मला दिसतंय. आपण जेव्हा स्क्रीनवर पहिल्यांदा आलो आम्ही कसं सगळे भेटतो चेहरा ना मध्ये इतकी मध्ये मजा आली कधीतरी. तुम्ही आता अगं मीटिंग चालू करून बंद म्हणजे आम्हाला म्हणायचं असून सुद्धा बंद ते चालूच करता येईल चालूच करता येईल गप्प बसून राहिला आपण गेलो तिकडे. म्हणजे चालू करून सुद्धा म्हणायचं असून गप्प बसून राहिला आता आपल्याला येतच नाही तर काय करणार मग लय छान भेटलं. पण खरं ना माझं एक प्रामाणिक असं मत आहे की मोबाईलच्या सगळ्या गोष्टी आता बऱ्याचशा गोष्टी मला सुद्धा स्वतःला येत नाही. खूप प्रॉब्लेम मोबाईलच्या आणि सारखं विचारलं तो एक मला काय येतच नाही मला काय झालं तर मी मंजिरीला फोन करते. आधी आपल्याला तो आणि गोष्ट एक इकडे आलेला- येते ना. आता माझी नात कॉलेजमध्ये जाणार आहे ना पुण्याला. मला टेन्शन आलं तुझं काय प्रॉब्लेम आता तुमचं जे असतं ना ग्रुपमध्ये हे असं करा ते तसं करा मी वाचते पण इथे काही शिरत नाही. माझं बरं असतं, माझी 5ला सून येते काही प्रॉब्लेम आला तर ती पटकन सॉल्व्ह करून आमची देते. सूनबाई जवळ असते ती. दारात आली की पहिल्यांदा विचारते, आई झालंय का तुमचं तुम्ही बसा ना. तरी या तुम्ही दोघींना काय- पहिल्यांदा जेव्हा पोळ्या वाटल्या हा, तेव्हाच म्हणते. आता कोण असतं ब शेजारी तुम्हाला तर हे ना जात्यावरची ओवी आहे कोणाचीही मदत न घेता करा कारण आपण त्या ताईंना किती वेळ- कारण पुढच्या वेळेला तो त्यांना आपण कॉन्फिडन्स तिचा आवाज चांगला आहे तिला गायची इच्छा होती, पण कोण गौरव नाही काढायला. काय खायला नव्हतीच. अगं शेवटी म्हटलं त्यांनी गाणं पण खूप छान म्हटलं. पण आनंद सभासद आहे, स्नेहल काळे. नाही, पहिल्यांदा झाली. आहेत म्हणजे आपल्याकडे बासूंनी नाव कुठे आहे झालेत गं? तशीच कारण आहे. स्नेहल काय तुम्हाला माहिती आहे? हा. पण ती senior नाही. हा. सिनियर नाहीये. नाही, आम्हाला ती- दुसऱ्या स्नेहात अच्छा.
अरुंधती किती मिक्स झाली आहे. अरे खरंच खरंच कौतुक आहे. त्या पण मुख्याध्यापिका म्हणून रिटायर झाल्या आहेत, त्या हा. आमच्या शेजारी राहत होत्या. माझी पूर्वीपासूनची ओळख. आपल्याकडे मला म्हणाले आपण आता येऊ मी का? कोण कोण आहे? रेषा बंधन पुन्हा आमची खूप अच्छा ओळख. हे आमच्या कुमार पण. हे शिक्षण डिपार्टमेंट आहे. आपल्याकडे प्रत्येक जण शिक्षक आहे. मी हे आहे. केलंय मी. यांनी 11वी पर्यंतच्या ट्युशन बऱ्याच काळ मी घेतल्या. पण आहे. 8 years. मी पण आहे सर. थोडे दिवस 8, 10, 10, 11, 12. मी पण घेतलेलं आहे. मी पण घेतलं. मेजॉरिटी आपली अभी भी कोई भी आदमी नहीं दसी का कोई भी सम साहब में करके दे सकता गुलाब संघाला इंग्लिश ग्रामर कोई भी ग्रामर ट्युशन क्लासही करणे का ना? ट्युशन क्लासही चालू करणे का? अभी संगीत पे गया कोण कोण ऍडमिशन घेणार आहे? आम्ही गेलो आणखीन मुला. हा, नाही नाही मुलं नको आहे. मोबाईल ऍडमिशन आपल्यापैकी कोण घेणार? मोबाईल शिकवणार असेल तर पहिला माझी ऍडमिशन. मोबाईल आम्हाला शिकवणार. खरंच मोबाईल काय? मोबाईल मध्ये काय अहो, शिकायचं? वाटतं भरपूर आहे. सर्वांना म्हटलं एक क्लास हे बघा. मोबाईल शिकवणे आपल्याला आपल्याला बेसिक नॉलेज आलं. आलेलं आहे. ए, नाही गं, ए. ऐका, मोबाईलच्या बाबतीत सांगतो. दर वेळेला 60 पर्यंतचा आकडा जमा करायला मला फार नाकेनव येतात. मी खूप वेळेला ते मार्केटिंगचे टाकतो. इतके आले, आणखी कोण येत आहेत. आता पण आपला आकडा 60च्या वरती गेलेला आहे. तर मोबाईल शिकण्यासाठी तेवढा आकडा येणार आहे का बघा, नाही तर ते भाडं आपल्याला कसं करावं. इथे मी खजिनदार मार्केटिंग करते. खजिनदार बसले. सगळ्यांना बोलवते. सगळे कशाला हो, पाहिजे खजिनदार आपल्याला? घड्याळाकडे बघा ना, हो. तुम्ही बघितलंच नाही. सगळे आता निघायला लागणार.